हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. हा आहे माझा सकाळ सकाळ झालेला पसारा सगळा. सकाळ सकाळ म्हणजे अगदी सकाळी नाही, माझा आयुषसाठी वगैरे डब्बा गेलेला आहे. ज्या चपाती होत्या, ऑर्डरच्या चपात्या होत्या, त्यासुद्धा गेलेल्या आहे. तर इथे आता ना ही भाजी मी बनवली होती, कडधान्याची भाजी बनवली होती आयुषच्या टिफिनसाठी. आणि अजून एक टिफिन होता, त्या 2 टिफिनसाठी फक्त भाजी गेलेली आहे. आणि बाकीची जी उरलेली भाजी आहे ती मी एका टोपात काढून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर ना मी इथे सुरुवात केलेली आहे वाटण वगैरे बनवण्यासाठी. तर इथे काय झालं नेमकं, मी सकाळी जी कडधान्याची भाजी बनवली ना, ती भाजी मी सगळं वाटण घातलेलं आहे आणि माझं वाटण संपलेलं आहे. तर आता परत मला लागेलच ना, त्यासाठी ना माझ्याकडे थोडासा टाईम होता, अजून ऑर्डरला जायला ना खूप वेळ होता. त्याच्यासाठी ना मी इथे वाटणाची तयारी केलेली आहे. आणि मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करते की मी जे कांदे सोललेत ना, त्याच्या साली बघा इतक्या निघाल्यात. आणि कांदे ना मी हे जे स्वस्तात मिळतात ना लाल गोणीमध्ये वगैरे, ते मी 7 किलो घेतले होते 100 रुपयाचे. तर त्याचे ना इतका म्हणजे त्या साली निघालेल्या आहेत, काळ्या वगैरे झालेल्या असतात ना, थोडंसं अगदी खराब झालेलं असतं, जास्त पण नाही. म्हणजे अगदी 10-15 कांद्यामधून एक कांदा असा थोडासा ओलसर निघतो. तर त्यासाठी ना मी इथे दाखवलं आहे की कांद्याच्या साली वगैरे बघा मी किती खराब असतात त्याच्या. पण काय नाही, कांदे आतमध्ये चांगले असतात. तर तिथे मसाल्याची एका साईडला तयारी केलेली आहे. आणि परत एक दुसरं काम माझं खराब झालेलं आहे. म्हणजे ना मी दूध तापायला ठेवलं आणि माझं अर्धा लिटर दूध पूर्ण खराब झालं आणि ते फाटलं. तर आता त्याचं काय करायचं, फेकून तर नाही द्यायचं आणि साखर घालून पण ते खायचं नाही. मितालीला ना ह्याच्यामध्ये साखर घालून जे पूर्ण आटवतात ना, त्याचा ना एक खवा बनवतात, मावा बनवतात, गोड मावा. तसं तिला खूप आवडतं. पण मी बोलली की नाही, आता ह्याचं थोडंसं ना पनीर काढून ठेवते. म्हणजे चाळणीमध्ये आणि कपड्यामध्ये बांधून ठेवलं ना, त्याच्यावरती ना मी एक दगड ठेवलेला आहे, जेणेकरून सगळं पाणी निघून जाईल. तर ते मी एका साईडला करून ठेवलेलं आहे आणि त्याचं पनीर बनवायला ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर मी आता सगळं माझं ती कामं सगळी आटपलेली आहेत. अजून माझा कांदा भाजायचा आहे, फक्त खोबरा भाजून झालेला आहे, दुसऱ्या गॅसवरती ते ठेवलेलं आहे. इथे फटाफट मी ना चपात्या वगैरे लाटायला घेतलेल्या आहेत आमच्या नाश्त्यासाठी. म्हणजे मी, मनोहर आणि मिताली नाश्त्याचे बाकी होतो. तर त्याच्यासाठी मी आता इथे चपात्या बनवायला घेते. म्हणजे काय, एकदा माझे नाश्ता वगैरे झाला ना की पुढच्या जेवणाची मला तयारी करता येते. कारण का जेव्हा कामाला जायचं असतं तेव्हा प्रत्येक वेळा तुम्हाला दाखवलं जाईल की माझी कशी गडबड असते किंवा मी काय करते, ह्याच्यामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलीच असाल. तर इथे मस्तपैकी माझ्या ना नाश्त्यासाठी 7-8च चपात्या फक्त मी बनवलेल्या. दुपारी ना गरम असतील तरच चपात्या खातात घरातले, बनवून ठेवल्या असतील ना तर अजिबात ते खात नाहीत. त्याच्यासाठी ना मी नाश्त्यापुरतीच फक्त 6 की 7च चपात्या बनवणार आहे. आणि त्याच्यानंतर मग मी नाश्ता करून जेवणाला लागणार आहे. तर छान अशा मस्तपैकी ना माझ्या सगळ्या चपात्या अशा टमटमीत फुगलेल्या आहेत, मस्त एकदम छान फुगलेल्या आहेत ना, ते बघूनच खूप बरं वाटतं. आणि असं म्हणतात सुद्धा ना की चपाती जेवढी फुगते तेवढा समोरच्याला तेवढीच भूक लागलेली असते. ते खरंच असतं, कारण का मला पण तेवढीच भूक लागलेली होती. सकाळी लवकर उठलेलं असतं ना, त्याच्यानंतर काही खात नाही ना, मग चपाती नाश्ता वगैरे करेपर्यंत ना खरंच खूप भूक लागलेली असते. चपात्या वगैरे झाल्याच्यानंतर ना मी इथे ना कांदा वाटण्यासाठी कांदा कापून ठेवलेला, तो मी इथे मस्तपैकी भाजायला ठेवलेला आहे. आणि म्हणजे माझा नाश्ता वगैरे होईपर्यंत माझा हा कांदा भाजून होईल. एका साईडला मी खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर ना आता मी नाश्ता करायच्या अगोदर सगळं पहिला किचन क्लीन करून घेते. छोटंसंच म्हणजे जरासंच करून घेते, डीप क्लीन करणार नाही. पूर्ण जेवण झाल्याच्या नंतरच मी किचन पूर्ण क्लीन करून घेईल. आणि कालच्या तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असाल कदाचित की मला मेहंदीची ऑर्डर होती, म्हणून मी मेहंदी भिजवून ठेवली होती. त्याचं ना मस्तपैकी आज दुसऱ्या दिवशी मी बघितलं ना, तर छान असं त्याला ना मी पाणीवरती शिंपडलेलं होतं ना, तर ते का, कारण की ते पूर्ण मेहंदी आहे ना ती तव्याला चिटकू नये ना, साईडनी कडा नाही तर ना कडक होतात त्याच्या, म्हणून मी पाणी शिंपडलेलं होतं. तर ते मस्तपैकी पाणी पण छान लाल झालेलं आणि नंतर मग ते मिक्स केलं ना की मस्त मेहंदी ती अशी मऊ पण, म्हणजे सॉरी सैल पण होते. तर इथे मी ना ते कांदा भाजायला वगैरे ठेवलं. किचनचं काम मी सगळं अर्धमुर्ध आटपून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे नाश्ता करायला बसलेले आहे. की नाश्त्यामध्ये तुम्ही बघू शकता मस्तपैकी चपात्या घेतलेल्या आहेत आणि सकाळी बनवलेली उसळ घेतलेली आहे बघा. त्याच्यानंतर नाश्ता झाल्याच्यानंतर परत मी किचनमध्ये आली. तोपर्यंत मस्त माझा कांदा असा काळपट झालेला आहे. आणि खूप कांदा जेव्हा वाटण काढायचं असतं तेव्हा माझा वाटण मोस्ट ऑफ असाच काढला ना, तर भाजीला कलर ना असा छान असा एकदम गावरान पद्धतीची कशी भाजी आपण बनवतो मस्तपैकी रसरशीत, आणि चिकन मटण काळ्या मसाल्यामध्ये बनवतो, सेम तसाच होतो.
तर म्हणून मी ना मोस्ट ऑफ ना कांदा आणि खोबरा भाजताना थोडासा ना स्लो गॅसवरतीच भाजत असते आणि असा कलर येईपर्यंत भाजते, म्हणजे वाटण छान असा काळपट होतो आणि भाजी किंवा नॉनव्हेज कुठलाही पदार्थ बनवायचा असेल तर छान असा त्याला कलर येतो. त्याच्यानंतर ना मी इथे बघा ते तुम्हाला मेहंदी आहे ना सांगितलेली, ती मेहंदी आता मला लावायला जायचं आहे क्लायंटला ना, तर त्याच्यासाठी मी ते डब्यामध्ये व्यवस्थित काढून घेतलेली आहे आणि तुम्ही दाखवते हे की मेहंदीला इतका छान कलर आलेला ना की चमच्यामध्ये मी शेवटचा काढलेला आहे ना त्याला पण खूप मस्त असा कलर आला होता लाल लाल, आणि फक्त मी एवढंच ते तव्याने काढलेलं आहे आणि चमच्यातून काढलेले आहे त्या बोटाने ना इतका छान कलर आला होता, मस्त कलर आला होता. आणि जेव्हा मी क्लायंटला पण लावली ना तेव्हा पण त्यांनी मला तेच बोलले की कलर मेहंदीचा खूप छान आहे. आणि ही मेहंदी आहे ना मी खाली मारवाड्यांचं दुकान आहे ना तिथून राजस्थानवरून ती लोकं घेऊन येतात आणि पॅकिंग करतात, त्यातली मी मेहंदी घेतलेली आहे. तर इथे माझं बघा आता कांदा पण भाजून झालेला आहे, तो मी थंड करायला बाहेर ठेवते. म्हणजे एकामध्ये एक अशी आपली कामं चालूच असतात. असं नाही की तो काम होईपर्यंत आपण थांबलो आहे, ब्रेक घेतला आहे, हे तर होतच नाही आणि शक्यच नाही आहे. कारण की ना आता एवढं सगळं आटपून वाटण वगैरे काढायचं आहे, त्याच्यानंतर सकाळचं सगळ्यांचं जेवणाचं बघायचं आहे, नाश्त्याचं बघायचं आहे, ब्रेक घेऊन चालेल का? नाही चालत ना. त्याच्यासाठी ना माझी एकामागे एक अशी सगळी कामं चाललेली असतात. आणि मला जायचं आहे आज, म्हणजे 11 वाजता जायचं आहे. माझ्याकडे भरपूर वेळ होता मध्ये म्हणून मी वाटण वगैरे काढण्याचं काम करून घेतलेलं आहे. कारण का एक मला कांदिवलीवरनं ऑर्डर आल्याच्यानंतर ना परत मला जायचं आहे आमच्याच एरियामध्ये ऑर्डरसाठी. तिथे पण सगळं पॅकेज आहे त्यांचं, फेशियल, पेडिक्युअर आणि वॅक्सिंग वगैरे आहे. तर त्याच्यासाठी पण परत ना 3 तास लागतात आणि तिथे गेल्याच्यानंतर काम म्हणजे फक्त गेलो आणि ती लोकं काम देतात असं होत नाही. तर थोडं बसा हां ताई, थोडं बसा हां ताई, आली 5 मिनटात आली, तोपर्यंत तुम्ही तयारी करा. असं करून करून ती लोकं 10 ते 15 मिनटं काढतात कसं बसं सगळं. मग आपलं परत ती सगळं पॅक करेपर्यंत खूप टाईम जातो. म्हणून जो तो एकदम टाईम परफेक्ट होत नाही, खूप मागे पुढे होतं टायमाचं. त्यासाठी ना मी घरामध्ये शक्य तेवढं माझं जेवढं होईल ना तेवढं सगळं आटपून जात असते की आल्याच्यानंतर ना मला घाई होणार नाही. तर आता ही फक्त मी 11 वाजता जाणार आहे ना त्याच्यासाठी ही सकाळच्या म्हणजे दुपारच्या जेवणाचीच फक्त मी तयारी केलेली आहे. तर इथे आता मला ना सगळं माझं झालेलं आहे, पॅकिंग बॅग वगैरे पण पॅक करून ठेवलेलं आहे. वाटण मी एका साईडला थंड करायला ठेवलेलं आहे आणि आता माझी इथे तयारी चाललेली आहे, ती म्हणजे डाळीला फोडणी घालायची आहे. सकाळी जी भाजी बनवली होती त्यातली थोडीशी भाजी उरलेली होती, उसळ उरलेली होती आणि आता मी डाळ भात बनवून जाणार आहे. नाश्ता वगैरे सगळ्यांचं झालेला आहे, त्याच्यामुळे मला टेन्शन नाही. आणि चपाती भाजीचा नाश्ता केला ना की अगदी पोटभरीचा नाश्ता असतो, त्यामुळे मला ना अजिबात टेन्शन नसतं की आता घरी जाऊन घरी जाऊन नाही, म्हणजे मुलं काय खातील, म्हणजे मिताली घरी असते, मग तिच्यासाठी काय ठेवत नाही मी जास्त मग काम की काय करायचं आहे काय नाही. तर मी इथेच आपली सगळं माझं पटापट आटपून घेते. फक्त तिला एखादं काम म्हणजे भांडी वगैरे घासण्याचं ठेवलेलं असतं, बाकी सगळं मी आटपून जाते. तर इथे माझी ना इतर कामं होत असताना इथे डाळीला मी म्हणजे कुकरला डाळ पण लावून घेतली होती आणि भात पण बनवून घेतला होता. तर ते मी आता डाळीला फोडणी फक्त राई, जिरा, कढीपत्ता, एक हात दुसरी मिरची आणि लसूण मस्तपैकी फोडणीला घातलेला आहे. फोडणीलाच मी हिंग घालून घेते. छान अशी फोडणी तडतडली ना की मग ह्याच्यामध्ये मी हळद घालते. हळद पण छान तेलामध्ये मिक्स झाली ना, खमंग असं म्हणजे तेलात छान हळदीचा पण सुगंध येतो मस्तपैकी. त्याच्यानंतर मस्त अशी कडकडीत अशी डाळीला फोडणी देते. मस्तपैकी 1-2 खळखळून उकळ्या काढल्या की डाळ एकदम छान अशी तयार होते. तर इथे माझं ना बघा डाळीला मी इथे फोडणी घातलेली आहे. जेवढं पाणी लागेल ना तेवढं पाणी घालायचं आहे व्यवस्थित. आणि म्हणजे मी ही मोस्ट ऑफ ना 2 टायमाची डाळ बनवून जाते, कारण का मला येईपर्यंत टाईम लागतो. म्हणजे एखादं माझं काम ना थोडंसं वाचतं. ते बघा माझं डाळ एखाद कुकरला बघा डाळ फोडणी घातल्याच्यानंतर लगेच हातोहात मग मी इथे भात घालणार आहे. म्हणजे इथे मी कुकरमध्येच भात घालणार आहे, दुसरं भांडी काढणार नाही आहेत की कुकर घासायला टाकलं आणि टोपामध्ये मी परत भात घालेल, ते काय करणार नाही. कारण काय होतं त्याने आपली ना भांडी खूप वाढतात. मग ती कुकर वगैरे एवढी सगळी जमा झाल्याच्यानंतर ना थोडंसं आता मितूला भांडी घासायची आहेत ना, मग ती पण मग बोलली बापरे मम्मी किती भांडी ठेवून गेलेली आहे. म्हणून मी ना मोस्ट ऑफ असं जेवढं होईल तेवढं मी भांडी खूप आवरून काढत असते घासण्यासाठी वगैरे, किंवा कमी खराब करते मी. तर इथे मस्तपैकी बघा इथे डाळ पण चांगली आता 1-2 मिनटामध्ये चांगली उकळून होईल आणि कुकरच्या शिट्ट्या पण तोपर्यंत
होऊन जातील. म्हणजे माझा डाळ भात पण झालेला आहे, जेवणाची सगळी सोय माझी मी करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता माझा एक टर्न येतं आहे, ते म्हणजे ओटा क्लीन करण्याचा. तर माझी इथे तीच आता कामं चाललेली आहेत. सगळं ओटा वगैरे व्यवस्थित मी आता क्लीन करून घेणार आहे, जेणेकरून मी येईपर्यंत इथे काहीच पसारा होणार नाही, जसं तसंच राहील. आणि दिवसभर मग ओटा ना, माझा किचन कट्टा आहे ना, तो असा साफ राहील, त्याच्यावरती घाण वगैरे होणार नाही. दुपारी जी लोकं जेवण वगैरे घेतात तेव्हा ती लोकं पण असं हातोहात क्लीन करून घेतात. आणि मग सगळं झाल्यानंतर मी आता एक ऑर्डर करून आलेली आहे. संध्याकाळी मला ना 6 वाजले यायला. त्याच्यानंतर मी बघितलं पनीर आहे ना, ते दाबून ठेवलं होतं, ते तसंच होतं. मी त्याला वगैरे तिकडे लक्ष देणार नाही, तिला एवढं काय त्याचं हे नसतं की ह्याच्यात काय ठेवलं आहे वगैरे. मम्मीने तिने बघितलं असेल पण त्याला हात लावला नसेल. तर इथे मस्तपैकी पनीर इथे दाखवलेलं आहे की झालेलं आहे छान असं. ते मी काढून घेतलेलं आहे आणि हे आता मी फ्रीजमध्ये ठेवणार. मी आता काय करणार नाही. आणि सकाळी जे मी वाटण भाजून ठेवलं होतं ना, मला टाईमच मिळाला नाही की ते वाटून वगैरे घ्यायचं. इथे मी पनीर थोडंसं खाऊन बघितलं तर छान, म्हणजे काय एकदम म्हणजे खराब वगैरे झालेलं नव्हतं. लगेच ताज्या दुधाचंच होतं ना ॲक्च्युली ते, त्यामुळे ना ते काय आंबट वगैरे झालं. मला वाटलं की आता दिवसभर ठेवलं आहे बाहेर तर आंबट वगैरे झालं असेल की काय, पण नाही झालेलं, चांगलं होतं. तर आता मी ना इथे मला दुसरीकडे जायचं आहे ना, तुम्हाला सांगितलेलं की मला आता दुसरीकडे जायचं आहे ऑर्डरला. त्याच्या अगोदर ना मी वाटण वगैरे काढून घेते. इथे मी त्याला सांगितलं पटापट चहा ठेव, आपण मी चहा वगैरे घेते. आणि मला खूप भूक पण लागली होती. मी केव्हापासून आयुष इथे मॅगी वगैरे काढून बसलेला होता, मॅगी बनवायची होती त्याला. तर ना मी बोली थांब, पहिला माझी कामं होऊ जाऊ देत, मी जरा परत बॅगेमधून काहीतरी सामान वगैरे चेंज करेल किंवा फेशियल किट वगैरे ठेवेल ना, तेव्हा तू आणि माझं वॅक्स वगैरे पण डब्यातलं कमी झालं होतं, तर ते मी भरेपर्यंत मग तू मॅगी वगैरे बनव. तर इथे छान पहिला मी ना वाटणामध्ये खोबरं वाटून घेतलेलं आहे आणि मस्त असं भरभरीत वाटून घेतलेलं आहे की जेणेकरून ना माझं वाटण बनवण्याची पद्धत ना थोडीशी वेगळी, असं गावरान कसं वाटण असतं तशा पद्धतीत मी वाटण बनवून घेते. आणि तुम्हाला इथे बघत समोर दिसलं असेल की मनोहर मिताली सगळे किचनमध्ये सगळे लुडबुड करतात. ॲक्च्युली चहाचा टाईम झाला होता ना आणि मनोहरला चहा पाहिजे होता, म्हणून तो बाहेर केव्हापासून झाला काय तुझा चहा, झाला काय तुझा चहा, त्याच्यासाठी तो तिथे किचनमध्ये गुट्टुमळत होता. तर त्याला चहा वगैरे, म्हणजे त्याला लोक चहा प्यायला बाहेर बसलेत आणि मी चहा पिताच ना मस्तपैकी माझं इथे काम चालू होतं, कारण का मी बसून चहा प्यायला मला टाईम नव्हतं. तितक्यामध्ये ना माझी एक ऑर्डरचे ना पैसे आले होते, ते मी तुम्हाला दाखवले की मला माझे पैसे संध्याकाळी माझ्याकडे लक्ष्मी आलेली आहे म्हणून देवाच्या पुढ्यात वगैरे ते पैसे ठेवले आणि वाटण माझं पूर्ण करून घेतलेलं. आणि बघा वाटण इतका छान कलर आलेला आहे ना. मी ह्या वाटणाची भाजी किंवा चिकन वगैरे केव्हा बनवेल ना, तेव्हा मी तुम्हाला सांगेल की हे मी वाटण बनवलं होतं ना मस्त काळपट असं, ते हे इथे वापरलेलं आहे म्हणून. छान ह्याची भाजी आणि खरंच खूप छान होते. एकदा नक्की ट्राय करा असं वाटण बनवून. म्हणजे तुम्ही हे स्लो गॅसवरती भाजायचं आहे, खूप फास्ट गॅसवरती भाजायचं नाही आहे वाटण. आणि मस्तपैकी असं ना एकदम डार्क ब्राऊन होईपर्यंत कांदा आणि खोबरा भाजून घ्यायचं आहे. इथे मी ना वाटणाचा मस्त हाताला छान सुगंध येत होता, पण तो मला येत नव्हता कारण का मला खूप ती सर्दी झालेलं, नाक पूर्ण चॉकअप झाला होता. त्याच्यामुळे मला ना ते वाटणाचं वगैरे कसला चहा उकळत होता त्याचा पण मला सुगंध येतच नव्हता. तर इथे मस्तपैकी ना माझं हे सगळं झाल्याच्यानंतर वाटण पूर्ण मी डब्यात वगैरे काढून घेतलेलं आहे. आणि बाकीचं जे मिक्सरमधलं थोडंसं लागलेला मसाला असतो तो आपण केव्हाच बघा कुठल्याच बायका अशा लगेच कुठल्या गोष्टी फेकून देत नाही, सगळ्या निकवूनच घेणार, ते सगळं क्लीन करणार, यूज करणार त्याचा. असं डायरेक्ट हवा आहे आणि फेकून दिलं जाऊ दे वाटण आहे ना तयार, असं कधीच करत नाही. सगळं त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतात. चला आता इथे मी किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे, माझी कामं झालेली आहेत. मी चालले तर चहा प्यायला. 11:15 वाजले, 11:15. अजून माझं जेवण व्हायचं आहे. मी आत्ता आली 10:30 वाजता आणि माझं अजून जेवण व्हायचं आहे. इथे भात घातलं एका साईडला, आणि इथं तर भाजीची तयारी केलेली आहे. वांगा बटाट्याची भाजी बनवते. कुकर तापायला ठेवलं आहे आणि वाटणाचं पाणी वगैरे ते आता घालणार याच्यात. दुसऱ्या कामाला जी मी गेली होती ना, तिकडनं यायला मला खूप उशीर झाला, कारण की मला एकदा सांगितलं काय तुम्हाला पॅकेज वगैरे असेल ना, ते 2.5 ते 3 तास लागतात. त्याच्यानंतर ना मी इथे आल्याच्यानंतर फटाफट सगळं जेवणाची तयारी केलेली आहे. डाळ थोडीशी दुपारची उरलेली आहे आणि इथे मी आता फक्त भाजी बनवणार आहे, रस्सा भाजी करणार आहे, जेणेकरून ती डाळ अगदी पुरली नाही तर चपातीबरोबर आणि भाताबरोबर ती खाता येईल. आणि मनोहरला तर ही खूपच आवडते अशी भाजी, तो नुसत्या अशा भाजीबरोबरसुद्धा भात खाऊ शकतो, इतकी त्याला वांग्या बटाट्याची फेवरेट भाजी आहे त्याची. तर इथे ना मी जाताना ना मी तुम्हाला बोलली होती ना की आयुष मॅगी बनवणार आहे, पण मी मॅगी खाऊन गेलेली म्हणून मी इतका उशीर मी दम धरलेला की एक तर दुपारी पण जेवली नव्हती, त्यामुळे खूप भूक लागली होती.
पण मॅगी वगैरे खाल्ल्यामुळे ना थोडंसं माझ्या पोटामध्ये दम धरलं होतं. ते इथे फटाफट पहिला मी ना भाजीला फोडणी घालण्यासाठी कांदा टोमॅटो वगैरे जे चिरून ठेवलं होतं ना ते मी फोडणीला घालून घेतलेलं आहे. त्याच्या अगोदर ना लसूण कढीपत्ता घातलेलं आणि राई जिरा घातलं होतं. ते घातल्याच्या नंतर चांगलं तेलामध्ये मस्त फ्राय करून घेतलेलं आहे कांदा टोमॅटो वगैरे. आणि त्याच्यानंतर मग मी बटाटा आणि वांगं घातलेलं आहे. बेसिक मसाले घालून मस्तपैकी कुकरला 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. भाजीला 3 शिट्ट्या काढून घेते, 2 ते 3 शिट्ट्या लगेच होऊन जाईल ती. झाली की दाखवते तुम्हाला. तोपर्यंत इथे ना मस्तपैकी इथे किचन आवरावर केलेली आहे आणि माझी 3 शिट्ट्यांमध्ये भाजी छान अशी तयार झालेली आहे. माझं जेवण शॉर्टकटमध्ये तयार झालेलं आहे. तर इथे मस्तपैकी कपडे वगैरे चेंज केले, कम्फर्टेबल कपडे घालून कम्फर्टेबलपैकी मस्त जेवणार आणि आजचा व्लॉग इथेच थांबवणार. परत भेटूया नवीन व्लॉगसोबत उद्या. तोपर्यंत बाय.